कुठल्याही प्रकारची सत्तेसाठी लाचारी ठेवू नये ही देखील भूमिका आमची अबाधित आहे। तर अजितदादांसारखा एक मोठा नेता हा अपघातामध्ये घातपातामध्ये मृत्यू झाल्यानंतर साधी गुन्ह्याची नोंद होत नाही, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। आणि त्यांच्या एकंदरीत घातपाताचा अपघाताचा तपास केला जात नाही। कुठे सीआयडीकडे फोटो दाखवल्या जातात, अजून काही दाखवल्या जातात, यात काही होत नाही। सुनेत्रा वहिनींनी हा तपास सीआयडीकडे काढून हा सीबीआयकडे द्यावा, त्याचं काही होत नाही। त्यांच्या सीबीआयच्या चौकशीच्या सोबत सुप्रीम कोर्टाने त्यावर देखरेखीमध्ये तपास व्हावा ही काँग्रेसची असणारी भूमिका तिथे मान्य होत नाही। आणि उलटपक्षी मुख्यमंत्री जे आहेत हे यासारख्या सकारात्मक सूचना केल्यानंतर आणि आवश्यक त्यांच्या कर्तव्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक असणाऱ्या अटी काँग्रेस पक्षाकडून ठेवल्यानंतरही जर गुन्हे दाखल करत नाही तर हे यामध्ये सरकार जरूर काहीतरी लपवाछपवी करते अशा प्रकारचा संशय हा दाटलेला आहे। आणि हा संशय देखील अबाधित हा अशाच पद्धतीने आम्ही ठेवत असताना कुठेतरी या निवडणुकीमध्ये या सर्व मुद्द्यांशी आम्ही ठाम राहतोय। मात्र या निवडणुकीमध्ये आम्ही आमचा उमेदवार जो आहे तो तिथे बारामतीमध्ये उभा राहणार नाही, करिता आम्ही आमच्या उमेदवाराची माघार जी आहे ती घेत आहोत। आणि मोठी लढाई जी आहे ही मोठी लढाई 2029ला ही होणार आहे। ही सभ्यतेच्या सुसंस्कृतपणाच्या अनुषंगानं त्या निवडणुकीतून आमचे जे उमेदवार आहेत आकाश मोरे। तर या क्षणाची महत्त्वाची बातमी, बारामतीमधून अखेर काँग्रेसनी आपला उमेदवार मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे।